कार्यक्रम युवा तरंग आहे आणि युवा तरंग कार्यक्रमात आपण युवा विश्वाविषयी आपली ही जी तरुण मंडळी आहेत ही नेमकी काय करतायत, नवनवीन गोष्टी कशा रीतीनं पुढे नेत आहेत त्याविषयी आपण बोलत असतो. आजचाही विषय खास आहे. याचं कारण आज खरं तर या दिवसांमध्ये अनेक महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे महोत्सव, त्यांचे फेस्टिवल्स सुरू असतात. आजही एका महाविद्यालयात त्यांचा एक विशेष असा महोत्सव आहे, त्याला सुरुवात होणार आहे. आणि हा महोत्सव संस्कृत भाषेसाठीचा आहे, जो भारतातला एकमेव असा फेस्टिवल असावा. आणि ते महाविद्यालय आहे रसिका हो, वझे केळकर महाविद्यालय. आणि या महाविद्यालयाचा ध्रुवा संस्कृत महोत्सव, ज्याला आज सुरुवात होणार आहे. यंदा हे महोत्सवाचं 10वं वर्ष आहे, सुरुवात होणार आहे. पण यंदाचा विषय काय आहे माहिती आहे का तुम्हाला? खूप सुंदर विषय आहे आणि तो विषय आहे भगवद्गीता. भगवद्गीतेला धरूनच या कार्यक्रमातले जे वेगवेगळे इव्हेंट्स आहेत, जे कार्यक्रम आखलेले आहेत ना, आणि त्यांचे विषयही तसेच दिलेले आहेत. तर आज आपण या महोत्सवाविषयी जाणून घेणार आहोत. या महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापिका आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. शिवाय या कार्यक्रमाशी जोडली गेलेली अशी एक विद्यार्थिनी आहे, जी त्या महाविद्यालयात शिक्षण झालेलं आहे, पण तिनं करिअर म्हणून सुद्धा अगदी संस्कृत घेऊन आपलं पुढचं करिअर केलेलं आहे. त्याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. रसिका हो, संस्कृत म्हणजेच आपली देवभाषा. संस्कृत सगळ्या भाषांची जननी आहे. म्हणजे आपली मराठी काय, दाक्षिणात्य ज्या सगळ्या भाषा आहेत त्या भाषांची सुद्धा जननी आहे. आणि आत्ता संस्कृत घेतल्यानंतर आपण त्यातही काहीतरी करिअर करू शकतो असं विश्वासाने शिक्षक स्वतः सांगतायत, शिकवणारे सांगतायत. अनेक मुलं याच क्षेत्रात करिअर सुद्धा करतायत आणि ही सुद्धा मुलं सांगतायत की हो, करता येत आहे. आणि जसं मी आत्ता सांगितलं की वझे केळकर महाविद्यालयाचा हा जो आजचा कार्यक्रम आहे, आपण त्याला महोत्सव म्हणूया, हा आजपासून सुरू होतोय, ध्रुवा महोत्सव. आणि या विषयाची अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत या महाविद्यालयातल्या प्राध्यापिका आदिती माधवन मॅडम, ज्या 25 वर्ष शिकवत आहेत, या क्षेत्रात आहेत. आणि त्या अगदी लहान मुलांपासून ते पदवीपर्यंतच्या मुलांना शिकवत आहेत. त्यांनी या क्षेत्रात MPhil केलेलं आहे, DEd केलेलं आहे. आणि यांच्याकडूनच आता बऱ्याच गोष्टी मला सुद्धा कळल्यात आणि त्या तुम्हालाही कळाव्यात, त्यासाठी आपण त्यांच्याशी आता संपर्क साधतोय. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं मनापासून स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटतंय. नेहमीच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये आज बोलायला मिळतंय. खूप बरं वाटलं. धन्यवाद. बरं, ध्रुवा महोत्सव खरंच खूप वेगळा महोत्सव आहे आणि 10वं वर्ष आहे. त्या निमित्तानं दिला गेलेला विषय भगवद्गीता आहे. मला सुरुवातीला हे जाणून घ्यायला आवडेल की संस्कृत महोत्सवाचं आयोजन करत असताना, म्हणजे या महाविद्यालयात नेमकं कशा रीतीनं केलं जातं ते? 2016ला काही विद्यार्थ्यांनी हट्ट केला की जसे बाकी कॉलेजचे फेस्ट होतात, मग मल्हार असेल किंवा क्षितिज वगैरे वेगळ्या महाविद्यालयांचे आहेत, तर तसा संस्कृतचा काहीतरी कार्यक्रम आपला असलाच पाहिजे आणि मोठा असला पाहिजे असं ह्या विद्यार्थ्यांनी हट्ट केला. नाही नुसता, तर नेटाने आजपर्यंत हे सगळे विद्यार्थी हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी अजूनही बरोबर आहेत. 2016चे म्हणजे त्यांची लग्न झाली, काय झालं, तर असे सगळे विद्यार्थी जोडले जात हा फेस्ट कसा झाला पाहिजे त्याचं रूप 16 पासून ते आजपर्यंत बदलत गेलेलं आहे. प्रत्येक वर्षी आपण एक संकल्पना घेतो, त्या संकल्पनेवर आधारित असे साधारण 10 ते 15 अशा विविध स्पर्धा घेतो. यामध्ये गायन, नृत्य, नाट्य हे तर असतंच, पण शिवाय संकल्पनेला साजेसं असं स्टँडअप कॉमेडी असेल, मीम मेकिंग, मधल्या काळामध्ये ज्या ज्या नवीन गोष्टी आल्या ते आजपर्यंत, म्हणजे रील मेकिंग, आता सध्या गीता असल्यामुळे गीता अंत्याक्षरी, असे वेगळे स्पर्धा किंवा सध्याचा डिजिटल आर्ट, म्हणजे काही म्हणूच नका की आपण संस्कृत आणि ह्याचा संबंध कसा जोडू. इथे जे प्रश्नचिन्ह उभं राहील ती सगळी प्रश्नचिन्ह मुलांच्या मदतीमुळे आम्ही सोडवत संस्कृतला आजच्या भाषेमध्ये कॉन्टेम्पररी म्हणावं असं करू शकलो आहे, असं मी म्हणते आज 10व्या वर्षी. वा 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 वा. तुम्ही हे सगळे इव्हेंट्स आता सांगितले. एक प्रश्न असाही पडलाय की या सगळ्या इव्हेंट्समध्ये मुलं संस्कृतमध्येच बोलतात का, किंवा सादरीकरण संस्कृतमध्येच होतं का? आता सगळ्यात
महत्वाचं म्हणजे उद्देश असा आहे की संस्कृत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. जे आजपर्यंत असं वाटतं की संस्कृत म्हणजे पूजापाठ केले, मंत्र म्हटले की संपलं. म्हणजे मग जर मला पूजापाठांमध्ये काही रस नसेल तर माझ्यासाठी संस्कृत नाही, असं जर काही असेल तर त्या पलीकडे संस्कृत ही ज्ञानभाषा होती. त्यामध्ये अनेक शास्त्रांचं विवेचन किंवा चर्चा झालेली आहे. तर आजच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या काळामध्ये किंवा भारतीय इंडियन नॉलेज सिस्टीम हे जे 2 विषय सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये खूपच महत्वाचे आहेत, तर या पार्श्वभूमीवरती संस्कृत हे अनेक लोकांपर्यंत पोहोचावं, ती केवळ भाषा म्हणून राहू नये. मग त्यांनी प्रेझेंट केलेलं असेल ते संस्कृत मधूनच करावं हा आग्रह नाही, पण जे ज्ञान आहे ते त्याला कळलंय ना, हे महत्वाचं आहे. तर हा मुख्य उद्देश आहे. त्या अनुषंगाने हा महोत्सव त्रिभाषिक म्हटलं तर हरकत नाही की असा होतो. महाराष्ट्रात होत असल्यामुळे मराठीतूनही बोललं जातं, इंग्लिश आणि संस्कृत किंवा हिंदी जरी असेल. मुख्य महत्व म्हणजे भाषेचं जे मुख्य कार्य आहे की संदेश पोहोचवणं किंवा संपर्क साधणं, संवादाचं माध्यम आहे ना. येस, हेच मुख्य म्हणून संस्कृत घेतलं जातं आणि बाकी ज्ञान विषय. तुम्ही आता इतर कॉलेजच्या फेस्टचा उल्लेख केलात आणि हा तुमचा फेस्टिवल हा खूप वेगळा आहे. एक प्रश्न श्रोत्यांच्या मनात असा सुद्धा येत असेल की इतर फेस्टला मुलं खूप गर्दी करतात, मुलं खूप उत्साहानं सहभागी होतात. आता इथे मुलं त्याच उत्साहाने सहभागी होतात का आणि त्यांची संख्या किती असते, मग कशी असते? अर्थात उत्साह तोच असतो. संख्या कमी असूच शकते नक्कीच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रायोजकत्व, कारण जिथे संख्या कमी तिथे प्रायोजकत्व मिळवणं कठीण असतं. गणित हे जरा वेगळं आहे. नक्कीच. आणि आर्थिक विषय तर सगळीकडे येतोच, आपल्याला त्याचं सोंग नाही आणता येत. तर या सगळ्याच्या दृष्टीने इतर महोत्सवांपेक्षा नक्कीच संख्यात्मक बघितलं तर कमी आहे. पण जी मुलं आहेत ती इतक्या ताकदीने उभी राहतात की नक्कीच आपण इथे कौरव आणि पांडवांचं उदाहरण घेतलं तर संख्येपेक्षा गुणाला महत्व आहे हे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे नक्कीच कमी संख्या असली तरी जे कार्य होतंय ते घवघवीत होतंय आणि हे 10 वर्ष ते सिद्ध करून दाखवतात. वा, छान छान. बरं, संकल्पना जी भगवद्गीता ठेवलेली आहे तसं भगवद्गीता हा व्यापक विषय आहे आणि फक्त एका भगवद्गीतेतूनच अनेक विषय मिळावेत अशी ती भगवद्गीता आहे. कालातीत म्हणतो आपण तिला. आणि हा विषय संकल्पना म्हणून घेण्याचं कसं काय ठरलं? एक सांगू का, कुठलीही आजपर्यंत आम्ही इतक्या संकल्पना घेतल्या, म्हणजे सिने संस्कृतम असेल, खाद्य, क्रीडा, निसर्ग, महाराष्ट्र, खूप म्हणजे 9 वर्षांच्या 9 संकल्पना. तर प्रत्येक संकल्पना घेतल्यानंतर आम्हाला ते असं आभाळ दिसायला लागलं की अरे, संस्कृत साहित्य जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा हा विषय सुद्धा केवढा घेतलेला आहे ह्याच्यात. असं तो विषय म्हणजे अगदी क्रीडा असू दे, खाद्यपदार्थ असू दे, ते घेतल्यानंतर दिसायला लागलं की भरपूर आहे हो साहित्य संस्कृतमध्ये. आणि त्याचबरोबर नवीन साहित्याची निर्मितीही होते, कारण नृत्य गायनासाठी नवीन नवीन रचना केल्या जातात. तर त्याचप्रमाणे भगवद्गीतेचंही झालं. घेतला हातामध्ये विषय आणि अर्थातच तो मोठा आहे माहिती होतं, तरी सुद्धा त्याच्यातनं अजून वेगळे वेगळे पैलू. आत्ताच सध्या आपलं ऑनलाईन विद्वत परिषद म्हणजे सेमिनार चालू आहे, तर इतके वेगळे वेगळे विषय घेऊन स्पर्धक आपले विषय मांडतायत, शोधनिबंध मांडतायत. आणि ते सुद्धा दिल्ली पासून ते चेन्नई पर्यंतचे सगळे विद्यार्थी असोत किंवा ओपन गट पण आहे आपल्याकडे. तर क्रिमिनॉलॉजी म्हणा किंवा पर्यावरण, आयुर्वेद, मानसशास्त्र तर आहेत, असे वेगळे वेगळे विषय आणि भगवद्गीता यांचा संबंध असे शोधनिबंध आता प्रसारित होत आहेत याच वेळेला. तर त्यामुळे अर्थातच आवाका भरपूर आहे, पण त्यातनंच आपल्याला मला काय, माझा विषय काय आहे आणि माझ्या विषयासाठी गीतेत काय सांगितलंय हे मिळालं तरी पुष्कळ झालं करिअरच्या दृष्टीने. छान छान. मॅडम, तुम्ही या महोत्सवात तुमची भूमिका नेमकी काय आहे? मी वजे केळकर महाविद्यालयात एकमेव संस्कृत शिक्षिका आहे, त्यामुळे सगळी मदार माझ्यावर असते. तर त्यामुळे आयोजिका किंवा ध्रुवाची शिक्षक प्रमुख, ज्याला आम्ही टीचर कोऑर्डिनेटर म्हणतो, तर ती भूमिका माझी आहे. त्यामुळे 10 वर्ष मला पर्याय नाही असं म्हणावं लागेल महोत्सवाला. बाकी विद्यार्थी प्रतिनिधी असतो आणि आमचं एक छोटंसं मंडळ असतं ज्यामध्ये कोर कमिटी म्हणता येईल आणि मग बाकीचे व्हॉलेंटियर्स असे, म्हणजे त्या सगळ्या चमूंची
उगाचच मिरवायला मिळवणार अशी मी असं म्हणता येईल. बरोबर. नाव माझं पुढे येतं, पण अर्थातच सगळ्यांचंच सहाय्य असतं. वा, किती दिवस चालणार आहे हा महोत्सव? महोत्सव आपला एकच दिवस चालतो. हे आजचं ऑनलाईन सत्र जे चालू आहे, आणि जो महोत्सवाचा दिवस म्हणजे 18 ऑगस्ट 2025 या दिवशी सोमवारी पुढल्या वझे केळकर महाविद्यालयात होणार आहे. तर तो एकच दिवस आपण सकाळी उद्घाटन करतो आणि संध्याकाळी समारोपाच्या वेळेला बक्षिसं देतो. कारण मुलं पनवेल, खारघर किंवा इकडे बोरिवली पासून वेगळ्या वेगळ्या ठिकाणहून आलेली असतात आणि त्यांचा जो उत्साह असतो तो त्यांना सगळ्या स्पर्धांमध्ये परफॉर्म करून शेवटी बक्षीस घेऊन जाणं इथपर्यंत ते पोहोचवायचं असतं आपल्याला. त्यामुळे ते दिवस वगैरे आपण नाही हे करत, एका दिवसामध्ये. आज पण काहीतरी ऑनलाईन आजपासून सुरू होत आहे ना? हो, आज आपला विद्वत परिषद चालू आहे आणि ऑनलाईन आणि युट्यूबवरही त्याचं प्रसारण आपण नंतर दाखवणार आहोत. यामध्ये शोधनिबंधांचं सादरीकरण होत आहे. वा, म्हणजे मला वाटतं हे 18 तारखेपर्यंत एक 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 असे ऑनलाईन तुमचे कार्यक्रम होत असतील तोपर्यंत. आज ऑनलाईन होईल आणि 18 तारखेला कॉलेजमध्येच पुन्हा वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, डिजिटल आर्ट आपलं ऑनलाईन होत आहे. रील मेकिंग, नृत्य, नाट्य, गायन, अंत्याक्षरी असे सगळे तिथे होणार आहेत 18 तारखेला एकाच दिवशी. म्हणजे आपण म्हणू शकतो की संस्कृतची जत्रा आपल्याला अनुभवायला मिळेल. म्हणजे आपण भाग घ्या किंवा नका घेऊ, पण आपण जत्रेमध्ये एक फेरी मारायला किंवा सध्याच्या ह्याच्यामध्ये मॉलमध्ये आपण फेरी मारायला जातो, तर तसा हा संस्कृतचा मॉल आपल्याला एका दिवशी बघायला मिळेल. आपल्यासोबत याच्यानंतर निधी सुद्धा बोलणार आहे, पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक विचारायचंय की एक शिक्षिका म्हणून तुम्ही 25 वर्ष काम करताय, शिक्षिका, प्राध्यापिका म्हणून. संस्कृतकडे मुलांचा किंवा पालकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आता बदललाय का? किंवा करिअर म्हणून याच्याकडे पाहायला लोक त्याच उत्साहाने पाहतायत का? आणि मार्ग आहेत का उपलब्ध तसे? नक्कीच पालकांमध्ये अजूनही आहे, कारण पालक संस्कृतच्या नाळी बरोबर जोडलेले आहेत, त्यांनी संस्कृत तसंच शिकलेलं आहे. करिअरच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर तेवढी माहिती अजून लोकांना नाहीये. त्यामुळे म्हणजे म्हणूनच या महोत्सवाचं आयोजन म्हणता येईल की 8वी पासून जे लोक संस्कृत घेतात आपल्या SSC बोर्डातनं, तर त्यांना शिष्यवृत्ती मिळते 12वी पर्यंत किंवा पुढे जर शिकत असतील तर. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय दिल्लीला आहे, त्यांच्याकडनं अनेक शिष्यवृत्ती किंवा आता गेली 2 वर्ष या महोत्सवालाही त्यांचं आर्थिक सहाय्य मिळतंय. तर अशा वेगळ्या वेगळ्या योजनांची माहिती नसते. आणि दुसरी गोष्ट, संस्कृत घ्यायचं म्हणजे संस्कृतमध्येच फक्त MA किंवा पुढचं शिक्षण घ्यायचंय का आणि फक्त शिक्षकच व्हायचंय का ह्याबद्दल माहिती नसते. तर हेच सगळं या महोत्सवाच्या माध्यमातून रिव्हील होत आहे असं म्हणू शकतो आपण, की मला संस्कृतमध्ये जरी डिग्री करायची नसली तरी मी एन्व्हायरमेंटल सायन्स असेल, केमिस्ट्री असेल, बॉटनी असेल, कॉमर्स असेल, या वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये माझी पदवी घेईन आणि मला जोडीला संस्कृत असेल तर नक्कीच माझं जे काही लकाकणं आहे ते अधिक वेगळ्या पद्धतीचं असेल. हा विचार याच्यातनं द्यायचा आहे आणि ते बऱ्यापैकी पोहोचतंय. आज जी मुलं पहिल्यापासून संस्कृत शिकली आणि आता वेगळ्या वेगळ्या करिअरमध्ये स्थिरावलेली आहेत, ती मुलं हे आवर्जून सांगतात की आम्ही संस्कृत शिकल्यामुळे आम्हाला याचा उपयोग झाला आणि आमच्या करिअरमध्ये आम्ही वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने वेगळे दिसतो. त्यांचा अनुभव आहेच. खूप छान. हा विचार पोहोचलाच पाहिजे, तरच त्याला म्हणजे इतर पालक किंवा विद्यार्थ्यांना निवड करताना त्याचा उपयोग होईल. खरंय खरंय, अगदीच खरंय. मॅडम, निघताना संस्कृतमध्ये काहीतरी आम्हाला ऐकायला मिळेल का तुमच्याकडून? संस्कृतमध्ये छोटंसं गाणं म्हणून हरकत नाही. संस्कृतचाच उद्देश सांगणार आहे. कोऽपि वदेत् किमपि वदेत् वदेम संस्कृत भाषाम् गच्छामः कुत्रापि वदामस्तत्रापि सर्वत्र संस्कृत भाषा हो प्रवृत्तान् कुर्मः सर्वानपि भाषणार्थम्. हे गाणं ऐकून कळलं असेल की सर्वात प्रसिद्ध अशी गाण्याची धून आहे आणि त्यावरती संस्कृत सगळीकडे त्याचा प्रसार व्हावा हे आमचं उद्दिष्ट या गाण्यातनं सांगितलेलं आहे. हाच विचार मला FM गोल्डच्या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचवता आला, त्याबद्दल माधुरीताई मी तुमची खूप 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 ऋणी आहे. खरंच मनापासून धन्यवाद. 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 तुमच्या सगळ्या कार्यक्रमांसाठी, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. असे वझे केळकर महाविद्यालयाचा ध्रुवा हा जो महोत्सव आहे
ध्रुवा संस्कृत महोत्सव 18 ऑगस्टला त्याची सुरुवात होणार आहे. म्हणजे एका दिवसाचा हा महोत्सव आहे. आज त्यांचा ऑनलाईन जो काही कार्यक्रम आहे हा आपल्याला आदिती माधवन मॅडमकडून कळलेला आहे.